नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेचा आजचा हा जबरदस्त भाग खूपच रोमॅन्टिक आहे. मित्रांनो, यामध्ये आता कुणी कुणाशी काही बोलत नाही, फक्त मात्र हातवारे करून आणि आता हावभाव करून मात्र आता एकमेकांशी संवाद साधत आहे. तर बघूयात आजच्या भागामध्ये सविस्तर काय होतं ते. तेव्हा स्वानंदी समरला आता हातवारे करून विचारत असते, तुम्ही जेवण केलंस का? जेवण का करायचं नाही? समर काही बोलत नसतो. स्वानंदी आता थोडीशी रागावते आणि त्याच्या गालाला हात लावून त्याचा चेहरा आपल्याकडे वळवते. तेव्हा समर आता पुन्हा रागाने बघतो आणि आता एका गालाला हात लावून तो सुद्धा आपला चेहरा दुसरीकडे वळवतो. स्वानंदी पुन्हा आता गालाला हात लावते आणि त्याचा चेहरा वळवते. तर समर पुन्हा आता आपला चेहरा गालाला तर तिरका हात लावून वळवतो. तेव्हा स्वानंदीला आणखीन राग येतो. ती मात्र आता दोन्ही हाताने समरचा चेहरा धरते आणि आता इकडे आपल्याकडे वळवते. तेव्हा समरच्या मात्र आता मानीला कसं म्हणजे शिर भरल्यासारखं होत असतं. तो लगेच आता स्वानंदीकडे बघतो आणि आपली मान इकडून तिकडून मोडतो. तेव्हा आता स्वानंदीला फार हसू येत असतं. तेव्हा स्वानंदी हसत असते तर समर आता खुश होत तिच्याकडे बघत असतो आणि तो तिच्यामध्ये हरून जातो. तेव्हा स्वानंदी चुटकी वाजवते आणि समरकडे पाहत असते आणि तेवढ्यात मात्र स्वानंदी पडणार. तोच लगेच आता समर तिला आपल्या मिठीमध्ये ओढतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो. तेव्हा स्वानंदी हसते आणि परत ती बाहेर जाण्याचं नाटक करते आणि तिने समोर आता प्लेटीमध्ये समरसाठी मस्त शिरा बनवून ठेवलेला असतो. आता ती बाहेर जाते, दरवाजात उभी राहते. तेव्हा समर आता ती प्लेट घेतो आणि नाश्ता करायला घेतो. तेव्हा स्वानंदी डोकावून बघत असते की राजवाडे जेवतात की नाही. तेव्हा समर आता एक घास खातो. तेव्हा स्वानंदीला फारच हसायला येतं. ती खूप खुश होऊन हसत असते. इकडे मात्र आता सुष्मिता आणि अंशुमन या दोघांचंही तेच सुरू असतं. सुष्मिताला खूप तिखट लागलेलं असतं आणि ती आता तिचं जे म्हणजे खूप भाजलेलं आहे तोंड म्हणून आता बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती आता रूममध्ये तर अंशुमन तिला पाणी पिण्यासाठी देतो की नाही हे मात्र बघत असते. परंतु अंशुमन मात्र आता त्याचा घसा कोरडा पडलेला असतो. काहीतरी खवखव होत असेल घशामध्ये म्हणून तो गुळण्या करत असतो आणि आता सुष्मिता त्याच्याकडे बघते. असं करता करता दोघंही एकमेकांना येऊन धडकतात आणि आता सुष्मिताच्या अंगावर पाणी सांडतं. सुष्मिता तशीच आता बेडवर पडते आणि आता परत उठते आणि एकमेकांना काहीतरी खुणावतात आणि परत आता सुष्मिता म्हणजे तिचं तोंड भाजलेलं असतं म्हणून ती आता काहीतरी खाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र इकडे समरला काहीतरी लागत असतं. तो कपाटामध्ये आता शोधत असतो. तेव्हा स्वानंदी त्याच्या हातातील ती प्लेट घेते आणि विचारते की काय हवं आहे, म्हणजे विचारते म्हणजे खुणावते. तेव्हा समर त्याला काहीतरी लागत असतो, कमरेला हात लावतो आणि ते काढून दे असं खुणावून म्हणत असतो आणि तेवढ्यात स्वानंदी त्याला बाजूला हो असं खुणावते. समर बाजूला होतो परंतु स्वानंदी कपाटात आता ते सगळं म्हणजे काढायला जाणार. तोच लगेच तिच्या साडीचा पदर समरच्या पायाखाली गुंतलेला असतो. ती आता पडता पडता पुन्हा वाजते आणि बघते तर काय तिच्या साडीचा पदर आता समरच्या पायाखाली. तेव्हा ती परत खुणावते आणि समरला म्हणते की बाजूला व्हा. दोघांची आता मस्त खानाखुनी सुरू असते आणि आनंद दरवाजातून हे सर्व बघत असतो. आनंदला हसू येत असतं. तेव्हा आता समरला ती परफ्युम्स आहे तर ते काढून देते. समर मात्र आता आपल्या अंगावर परफ्युम्स मारत असतो आणि तेवढ्यात आनंद हे सगळं काही बघत असतो आणि तो सुद्धा त्यांच्याशी असंच खानाखुना करून बोलत असतो आणि आता दोघं एकमेकांना खानाखुना करतात. तर स्वानंदी आता त्यांना ऑफिसमध्ये जायला खुणावते. दोघंही आता ऑफिसमध्ये निघून जातात. स्वानंदीला हसू येत असतं. त्यानंतर इकडे आदिरा रूममध्ये असते. ती अजूनपर्यंत टेन्शनमध्येच असते आणि तेवढ्यात आता मलिका तेथे येते आणि दरवाजा वाजवते. परंतु आदिराला खूपच राग येतो. आता मात्र परत दरवाजा मलिका वाजवते. तेव्हा आदिरा आता रागाने तेथील एक वस्तू उचलते आणि रागाने मात्र ती आता तेथे फेकून देते. तेव्हा त्याला खूपच राग आलेला असतो. मलिका वैतागून मात्र आता बाहेर निघून जाते. त्यानंतर आता समर आणि आता हा आनंद दोघेही ऑफिसला आलेले आहेत. स्वानंदी त्यांच्यासाठी आता ड्रायव्हर जवळ टिफिन पाठवून देते. ड्रायव्हर सुद्धा आता त्यांच्याशी खानाखुना करूनच बोलत असतो. आता कुणाचं काहीच कुणाला कळत नसतं. आता आनंद समरला म्हणतो की हा टिफिन फक्त माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही. तेव्हा समरला फारच राग येतो आणि तो रुसून बसतो. आता हे सर्व खानाखुना करून चाललेलं असतं. त्यानंतर आदिरा अजूनपर्यंत आपल्या रूममध्ये आता अगदी नाराज होऊनच बसलेले आहेत, रडत असते आणि आता तेवढ्यात रोहन तिला फोन करण्याचा प्रयत्न करतोय. रोहन खूप फोन करतोय परंतु आदिरा काही फोन उचलत नसते. इतके फोन करून आता एकही फोन तिने रिसीव्ह केलेला नसतो म्हणून रोहनला खूपच राग येतो आणि तो आता मनामध्ये काहीतरी शक्कल लढवतो, काहीतरी करण्याचं ठरवतो. त्यानंतर आता समोर घरी आलेला असतो. तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो परंतु लॅपटॉपवर मात्र आल्यानंतर त्याचे जे काही आता चार्जिंग आहे ती संपत आलेली असते म्हणून तो मात्र आता लॅपटॉपचा जो काही चार्जर आहे तो शोधत असतो आणि तेवढ्याच स्वानंदी समोर येते आणि स्वानंदी समोर येऊन मात्र आता त्याच्यासाठी चार्जर हातात देत असते परंतु तो हात पुढे करतो. स्वानंदी टेबलवर ठेवते परंतु समरशी काही ती बोलत नाही. तेवढ्याच समरला जोराचा ठसका लागतो आणि जोराचा ठसका लागल्यानंतर आता तेवढ्याच स्वानंदी
पाण्याचा ग्लास आहे तो समोर धरून उभी राहते. तेव्हा समर तिच्याकडे बघतोय आणि आता मात्र तो तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा स्वानंदी पाण्याचा ग्लास हातात देते आणि बाजूला होते, परंतु समरचा ठसका काही थांबलेला नसतो. त्याला आता खूप ठसका लागलेला असतो. स्वानंदी धावतच येते आणि त्याची पाठीत आता थोपडत असते. त्याचा ठसका कमी व्हावा यासाठी आपल्या हाताने ती समरला पाणी वगैरे पाजत असते, परंतु एकमेकांबरोबर दोघंही बोलत नसतात. खानाखुना करूनच आता एकमेकांना सांगितलं जात असतं. स्वानंदीला समरची किती काळजी आहे तर ते दिसून येतं तिच्या चेहऱ्यावरून. समरला खुणावत असते की वर बघा, वर बघितल्यानंतर बरं वाटेल, जे ठसका थांबेल. तेव्हा आता समर वर बघत असतो आणि तेवढ्याच स्वानंदी मात्र आता त्याची काळजी वगैरे घेऊन तेथून आता लगेच बाजूला निघून जाते. तेवढ्याच समरला आता अगोदर छान वाटलेलं असतं. जेव्हा तो डोळे उघडतो स्वानंदी त्याच्या जवळ नसते, त्यामुळे तो आता बघत असतो आणि स्वानंदी आपल्या अंथरुणावर आता डोळे बंद करून पडलेली असते. समर तिच्याकडे बघतो. स्वानंदीला झोप लागून गेलेली असते आणि स्वानंदीचे केस आहे तर ते चेहऱ्यावर येत असतात. स्वानंदी आता तशीच झोपी गेलेली असते. समर लगेच उठतो आणि उठून मात्र आता तो स्वानंदीच्या खूपच जवळ येतो. तिच्यावरच्या चेहऱ्यावरचे जे काही केस आहे तर तो बाजूला करत असतो. तेव्हा आता स्वानंदी डोळे उघडते. समर तिच्याकडे बघत असतो आणि लगेच तो आता कावराबावरा होतो आणि बाजूला होतो. स्वानंदी पाहतच असते की समरला किती काळजी आहे. स्वानंदी मात्र आता लगेच तिकडे तोंड करून झोपलेली असते आणि तिकडे तोंड करून मात्र ती डोकावून बघत असते की समर नक्की काय करतो. तेव्हा समर आता आपल्या जागेवर येतो सोफ्यावर आणि तो सुद्धा मात्र आता सोफ्यावरून स्वानंदीकडे सगळं काही लक्ष त्याचं तिकडेच असतं, परंतु एकमेकांशी अजूनपर्यंत दोघंही काही बोललेले नसतात आणि आता एकमेकांवाचून काही होत नसतं, पण तरी सुद्धा एकमेकांबरोबर काही बोलत नसतात आणि फक्त बघत असतात. आनंदी सुद्धा आपल्या अंगावर घेते आणि तोंड वाकडं करून मात्र आता ती लगेच म्हणजे झोपण्याचं नाटक करते. समर सुद्धा अंगावर घेतो आणि तो सुद्धा तोंड वाकडं करून आता स्वानंदी बोलत नाही म्हणून आता झोपण्याचं नाटक करतो. त्यानंतर आता आजी आपल्या रूम मध्ये आहेत आणि रूम मध्ये मात्र आता आजीला अंधार आहे. कोणीतरी आता म्हणजे रूम मध्ये घुसल्याचं तिला आता काहीतरी सावली वगैरे दिसते. आता पडद्याआड मात्र ती बघत असते की नक्की कोण आहे. चोरून आता ती म्हणजे लपून बसते आणि पाहत असते की नक्की चोर घुसला की काय. तेवढ्यात मात्र हा रोहन असतो. रोहन आता अंगावर चादर वगैरे घेऊन आता ह्या राजवाड्यांच्या घरामध्ये चोर म्हणून घुसलेला असतो, कारण त्याला आदिराला भेटायचं असतं. आजी आता बघते अंगावर चादर वगैरे असते. तेवढ्यात आता स्वानंदीला जाग येते आणि जाग आल्यानंतर तिला पाणी प्यायचं असतं, परंतु पाणी काही शिल्लक राहिलेलं नसतं. स्वानंदी आता बाहेर येते. समरला सुद्धा जाग येते. तो सुद्धा उठतो आणि तो सुद्धा बाहेर येतो. तेव्हा बाहेर आता आजी स्वानंदीला खुणावते आणि स्वानंदीला खुणावत असते की अगं बाहेर येऊ नको, बाहेर आता चोर आहे, खुणावून सांगत असते. स्वानंदी आता म्हणते की कुठे आहे आजी. ती सुद्धा खुणावूनच विचारते, कारण आज राजवाड्यांच्या घरामध्ये सगळ्यांनी मौन धारण केलेलं असतं. कोणीही कुणाशी बोलत नाही, फक्त हावभाव करून एकमेकांशी खानाखुणा करून आता एकमेकांशी सगळेजण बोलत आहे. आज नवीनच या राजवाड्यांच्या घरामध्ये नक्की आता ही कोणती पद्धत वापरली जात आहे. आता आजी स्वानंदीला दाखवते आणि स्वानंदीला दाखवून मात्र आता जेव्हा आजी ही बघते किचन मध्ये आता हा रोहन अंगावर चादर वगैरे धरून लपलेला असतो. स्वानंदी बघते तर तिला धक्काच बसतो. सगळेजण त्याचा पाठलाग करत आहे. नक्की आहे तरी कोण हा व्यक्ती आणि हा चोर आपल्या घरात घुसून काय करतो, म्हणून सगळेजण आता त्याचा पाठलाग करत असतात. स्वानंदी आणि समर आता दोघंही जवळ येतात आणि दोघंही जवळ येऊन आता बघतात तर काय, तो आतमध्ये रूम मध्ये जात असतो. दोघांनाही धक्का बसतो. दोघंही आश्चर्याने बघतात आणि त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे येतात. तेव्हा आता तो जिना चढून वर आता आदिराच्या रूमकडे येत असतो आणि तेवढ्यात मात्र आता समर आणि स्वानंदी दोघे एकमेकांना खुणावतात आणि दोघंही आता लगेच रूमच्या मागे म्हणजे तिकडे येत असतात आदिराच्या रूमकडे. स्वानंदी समरच्या मागे आणि समर पुढे आता दोघेही येतच असतात आणि तेवढ्यात मात्र आता लगेच हा रोहन आहे. रोहन मात्र आदिराची रूम कुठे आहे चादरीतून अगदी अलगद बघत असतो. त्यानंतर आता अंशुमन आणि आता हे म्हणजे सुष्मिता हे दोघेही झोपलेले असतात, परंतु तेवढ्यात सुष्मिताला जाग येते. ती उठते. आता ती उठून मात्र लगेच बाहेर येते. तेवढ्यात मलिकाने बघितलेलं असतं. मलिका लगेच मात्र आता हातामध्ये काठी वगैरे म्हणजे तिने काहीतरी घेतलेलं असतं आणि ती समोरून आता रूम मधून बाहेर निघणार. तोच लगेच आता आजी काठी घेऊन तिला मारणार आणि तेवढ्यात आता ती मलिका असते. आजी मात्र आता बघतच असते मलिका. आता दोघी एकमेकींना खुणावतात. घरामध्ये चोर शिरलेला आहे म्हणून आता त्या दोघी काठ्या वगैरे घेऊन मात्र आता लगेच तिकडे पुढे येत असतात चोराच्या पाठीमागे. सुष्मिता तेवढ्यात रूमच्या बाहेर निघलेली असते आणि आता रूमच्या बाहेर निघता क्षणी आता रोहन अंगावर चादर वगैरे घेऊन आहे आणि चादर वगैरे घेऊन आलं म्हणजे तो आता आदिराच्या रूमकडे जात असतो आणि तेवढ्यात मात्र आता धक्का लागतो. कुणाला तर मात्र हा धक्का लागतो सुष्मिताला. सुष्मिता जोरात किंचाळते आणि जोरात ओरडते
तेवढ्याच समर आणि स्वानंदी मात्र सुष्मिताच्या जवळ येतात. सुष्मिता आणखीनच घाबरते आणि जोरात घाबरून किंचाळते. तेव्हा आता सुष्मिता घाबरते तर समर तिला मात्र आता खुणावतो की शांत राहा म्हणून. स्वानंदी सुद्धा खुणावते. ते तिघेही एकमेकांना खुणावतात आणि ते परत चोराच्या मागे येत असतात. तेव्हा आता सुष्मिता खूप घाबरलेली असते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. तेवढ्यात आता अंशुमनला जाग येते. अंशुमन बाहेर येतो. तेव्हा सुष्मिता आता त्याला खुणावून सांगते की बाहेर चोर आलेला आहे आणि आता तो आपल्या रूममध्ये घुसलेला आहे. तेव्हा लगेच आता अंशुमन म्हणतो की कुठे आहे. सुष्मिता सांगते की इकडे गेलेला आहे. अंशुमन आणि सुष्मिता मात्र त्या चोराच्या दिशेने येत असतात. नक्की तो गेला कुठे म्हणून त्याला शोधत सुष्मिता आणि अंशुमन दोघंही आता गुपचूप खाली येत असतात. खाली येऊन मात्र आता तेवढ्यात आता ही आजीच्या हातामध्ये झाडू असतो आणि मलिका ह्या दोघेही गुपचूप येत असतात. मलिकाच्या हातामध्ये काठी असते आणि आता सुष्मिता ही आणि अंशुमन यांची मलिकाला धडक होते. मलिका लगेच आता चोर समजून त्यांच्यावरच काठी मारणार असते. समर आणि स्वानंदी रूम मध्ये येतात आणि तेवढ्यात रोहन मात्र आता आदिराची रूम कुठे आहे ते शोधत असतो आणि शोधता मात्र आता ते समोर रोहन दिसतो आणि रोहन दिसल्यानंतर मात्र आता ते पुन्हा आता खूपच घाबरतात. तोंडाला हात लावतात. रोहन आता पटकनी रूम मध्ये म्हणजे पळून जातो. तिला झोप येत नसते म्हणून ती आपल्या रूम मध्ये एक्सरसाइज करत असते आणि रोहन तिची रूम आता शोधत असतो. आता तिची एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर आता ती पाण्याची बॉटल घेते परंतु त्यामध्ये पाणी नसतं आणि पाणी नाही म्हणून आता ती पुन्हा पाणी घेण्यासाठी खाली यायचं असतं. तेव्हा रोहन तिच्या जवळ आलेला असतो. तिला बघत असतो. अंगावर चादर असते. ती मात्र पाणी आणण्यासाठी आता दरवाजातून आता बाहेर येते. रोहन आतमध्ये येतो आणि इकडे तिकडे तो आदिराला शोधत असतो आणि तेवढ्यात समर आणि स्वानंदी त्या रूमच्या जवळ येतात आणि खिडकीतून मात्र त्या रोहनला पाहतात. तेव्हा रोहन आता त्यांना बघतो आणि लगेच परत लपायला सुरुवात करतो. आदिरा आता रूमच्या बाहेर निघून आलेली असते. रोहन तिच्या मागे येत असतो आणि तेवढ्यात समर आणि स्वानंदी पुन्हा आता त्यांच्या मागे येत असतात आणि आता मात्र आदिरा खाली आलेली आहे आणि तेवढ्यात रोहन तिच्या मागे धावतच येतो आणि समर आणि स्वानंदी सुद्धा आलेले आहेत आणि तेवढ्यात आता आदिरा आणि रोहनची जोराची धडक होते आणि जोराची धडक झाल्या क्षणी मात्र आता लगेच आदिरा खूप जोरात ओरडते कारण रोहनच्या अंगावर खूप मोठी चादर असते आणि आता चादरीने त्याने आपलं पूर्णपणे तोंड झाकलेलं असतं म्हणून ती खूप घाबरते. जोरात किंचाळते. सगळेजण मात्र एका ठिकाणी आलेले आहे हॉलमध्ये आणि समर स्वानंदी सगळेजण धावतच येतात. आता हिच्या हातामध्ये मलिकाच्या हातामध्ये जोरात काठी असते. समर लगेच आता रोहनला पकडतो आणि त्याच्या अंगावरची जी चादर आहे तर तो बाजूला करण्याचे प्रयत्न करतो आणि आता नक्की हा चोर आहे तरी कोण म्हणून सगळेजण खूपच घाबरलेले असतात. काहीने मात्र आता समर या रोहनच्या अंगावरची चादर बाजूला करतो आणि बघतात तर काय सगळ्यांना धक्काच बसतो कारण तो तर रोहन असतो आणि रोहन राजवाड्यांच्या घरामध्ये आज चोर बनून अगदी घुसलेला असतो आणि सगळेजण पूर्णपणे शॉक होतात की रोहन कशासाठी आला असेल. आदिरा रोहनकडे बघते. आदिरा खूप रागानेच बघत असते आणि तेवढ्यात मात्र आता रोहन तिच्याकडे घाबरून बघत असतो. मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल आता तुम्हाला मित्रांनो असा आजचा भाग कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.